नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून जावी आणि देवठाण बोठा येथे थांबा मिळावा या मागणीसाठी देवठाण येथे सर्वपक्षीय निर्धार परिषद पार पडली. हजारो विद्यार्थ्यांच्या रॅलीने मुख्यमंत्र्यांना मागणीपत्र पाठवण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आश्वासन 1 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण व्हावे, अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची तातडीनं भेट घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी निर्णयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड कारभारी उगले होते. महेश नवले, दिल्ली, दादा पाटील वाकचौरे, मच्छिंद्र धुमाळ, बाजीराव दराडे, जालिंदर वाकचौरे, उत्कर्ष रुपवते, सुधीर अण्णा शेळके, अरुण शेळके, तुळशीराम कातोरे, सदाशिव साबळे, गिरिजा पिचड, सागर शिंदे, संदीप दातखिळे, विजय वाकचौरे, गणेश ताजने, नीता आवारी, सुमन विरनक, संतोष पापळे, मुकुंद भोर, सीताबाई पथवे, चंद्रमोहन निरगुडे, प्रदीप हासे, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, स्वप्नील धांडे, सुनील उगले यांच्यासह 47 वक्ते उपस्थित होते. 12 तारखेला बोठा येथे रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.